संध्याकाळी नेमक्या ठरलेल्या वेळेत पाहुण्यांची गाडी घरासमोर येऊन थांबली. घरात आधीच हलकीशी धावपळ सुरू होती. आज अनयाचा पहिलाच बघण्याचा कार्यक्रम. अनयाच्या आईने देवघरात दिवा लावला होता. आजी हळूच देवाला हात जोडत काहीतरी पुटपुटत होती. घरात कांदेपोहे आणि चहाचा दरवळ पसरला होता. पाहुणे आत आले. औपचारिक ओळखी झाल्या. मुलगा निलेश, त्याचे वडील माधवराव आणि आई सुलोचनाताई. सुरुवातीची बोलणी घर, नोकरी, हवामान, प्रवास अशा नेहमीच्या विषयांभोवती फिरत राहिली. वातावरण थोडे तणावपूर्णच होते. अनया निळी काठपदर साडी नेसून समोर आली. तिने सर्वांना आदराने नमस्कार केला. निलेश सुस्वभावी वाटत होता, पण अनयाचे लक्ष वारंवार शांत बसलेल्या सुलोचनाताईंकडे जात होते. माधवराव हसत म्हणाले, "बरं, आता तुम्ही दोघं बाहेर जाऊन छान गप्पा मारा. तोपर्यंत आम्ही इथले कांदेपोहे संपवतो." सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. वातावरण थोडं सैल झालं. निलेश उठतच होता. तितक्यात अनया शांत पण ठाम आवाजात म्हणाली, "मला आधी निलेशच्या आईशी, सुलोचनाताईंशी थोडं बोलायचं आहे." क्षणभर सगळे स्तब्ध झाले. सुलोचनाताई जरा गोंधळल्या. असा प्रश्न त्यांनी अपेक्षितच केला नव्हता. तरी स्वतःला सावरत त्या म्हणाल्या, "बोल ग, काय बोलायचं आहे?" "इथे नको," अनया म्हणाला. "आपण आतल्या खोलीत जाऊया. इथे मी मोकळेपणाने विचारू शकणार नाही आणि तुम्ही मनापासून उत्तर देऊ शकणार नाही." अनयाच्या आईने तिला डोळ्यांनीच थांबवण्याचा प्रयत्न केला. आजीने कपाळावर आठ्या आणल्या, पण तोपर्यंत अनया उठली होती. "चला ना ताई," म्हणत तिने सुलोचनाताईंना आतल्या खोलीकडे नेले. स्वयंपाकघरात आजी पुटपुटत म्हणाली, "पोरीनं लाजच काढली घराण्याची. मुलगा सोडून सासूलाच प्रश्न विचारतीये." आतल्या खोलीत अनयाने सुलोचनाताईंना बसायला सांगितले. स्वतःही त्यांच्यासमोर खुर्ची ओढून बसली. "मी माझ्या घराबद्दल सांगते," अनया बोलू लागली. "आमचं घर, घरातली माणसं, नातेसंबंध, व्यवहार, सण, सोवळं-ओवळं या सगळ्यात माझ्या आईचं स्थान फार महत्त्वाचं आहे. पण मी पाहिलंय, तिचं स्वतःचं असं काही उरलंच नाहीये. ती फक्त आमची गरज बनून राहिलीय." सुलोचनाताई ऐकत होत्या, पण त्यांच्या मनात प्रश्न होते. ही मुलगी मला हे सगळं का सांगतीये? अनया पुढे म्हणाली, "ताई, तुमचं लग्न झाल्यावर तुमच्या बाबतीत हे सगळं तसंच राहिलं का? तुमच्या मतांना, सवयींना, आग्रहांना घरात किती किंमत दिली गेली? गेल्या किती दिवसांत निलेशने किंवा काकांनी तुम्हाला निवांतपणे बसून 'तू कशी आहेस?' असं विचारलं आहे, की तुम्ही फक्त स्वयंपाकघराची आणि घरकामाची एक यंत्रणा बनून राहिला आहात?" हे प्रश्न ऐकून सुलोचनाताई गप्प झाल्या. त्यांच्या डोळ्यांत अनेक वर्षांची साचलेली ती आसवं आज अनयाला स्पष्ट दिसत होती. उत्तरं होती, पण ती उच्चारायला धाडस लागत होतं. "याचा माझ्या आणि निलेशच्या लग्नाशी काय संबंध आहे?" त्या शेवटी म्हणाल्या. अनया हलकेच हसली आणि म्हणाली, "आहे, कारण ज्या झाडाची मुळं दबलेली असतात, त्या झाडाच्या सावलीत मी माझं आयुष्य कसं उभं करू शकणार? मंगळवारी वेळ आहे का तुमच्याकडे? आपण बाहेर भेटूया का?" "मी घरीच असते," सुलोचनाताई म्हणाल्या. "मग कॉफी शॉपमध्ये भेटूया," अनया म्हणाली. "कॉफी शॉप?" सुलोचनाताई थोड्या साशंकतेने म्हणाल्या. "मी कधी एकटी कुठल्या हॉटेलात गेले नाही ग. लोक काय म्हणतील?" "लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय बोलू शकतो ते महत्त्वाचं," अनया ठामपणे म्हणाली. "त्यानंतर निलेशशी बोलायचं की नाही ते आपण मिळून ठरवू." अनयाचा आत्मविश्वास आणि मोकळेपणा पाहून सुलोचनाताईंनी भेट मान्य केली. बाहेर आल्यानंतर विषय बदलला गेला. निरोप घेताना सुलोचनाताईंनी आजीच्या पाया पडल्या. अनयाने माधवराव आणि सुलोचनाताईंचे पाय धरले. निलेशने पुढे केलेला हात तिने क्षणभर पाहिला आणि औपचारिक शेकहँड झाला. मंगळवारी सुलोचनाताई खरेदीचं कारण सांगून घरातून बाहेर पडल्या. कॉफी शॉपच्या शांत वातावरणात अनया आधीच पोचली होती. कॉफी येईपर्यंत अनयाने थेट विषयाला हात घातला. "मी ज्या घरात जाईन तिथे माझ्या भावना, माझं अस्तित्व मान्य केलं गेलं पाहिजे. माहेरी जशी वागणूक मिळते तशीच सासरीही हवी. पण त्यासाठी आधी त्या घराचा आधार असलेल्या स्त्रीचं मन मला समजून घ्यायचं होतं." कॉफीचा घोट घेत सुलोचनाताईंनी बोलायला सुरुवात केली. 30 वर्षांपूर्वी मी या घरात आले. गरिबी, संघर्ष, जबाबदाऱ्या सगळं गिळत गिळत संसार उभा केला. पण कधी स्वतःचा विचार केला नाही. मला शिक्षिका व्हायचं होतं ग,
पण लग्नानंतर माधवरावांना वाटलं मी घरातच असावं. मग निलेश झाला. त्याच्या अभ्यासात मी स्वतःला विसरून गेले. आज निलेश मोठा झाला, पण तो सुद्धा घरचे निर्णय घेताना मला विचारत नाही. त्यांनी आपला भूतकाळ उलगडला, दागिने विकून उभा केलेला व्यवसाय, दुर्लक्षित मातृत्व आणि निर्णयांपासून दूर ठेवलेलं अस्तित्व. अनयाने मध्येच प्रश्न विचारला, तुमच्यासाठी कुणी कधी थांबलं का? तुमच्या मनाचा विचार कुणी केला का? सुलोचनाताई उत्तर देऊ शकल्या नाहीत, फक्त त्यांच्या डोळ्यांतून एक टिपू ओघळलं. दुसऱ्या दिवशी सुलोचनाताई आणि त्यांचे कुटुंब पुन्हा अनयाच्या घरी आले. पण आज वातावरण वेगळं होतं. सुलोचनाताई आज शांत नव्हत्या. त्या ठामपणे बोलल्या, नात्यांचा अर्थ केवळ तडजोड नसून एकमेकांचा आदर करणं आहे. स्वतःला पूर्ण पुसून टाकणं चुकीचं आहे, हे मला या मुलीनं पटवून दिलं, त्या आजी आणि आईसमोर म्हणाल्या. शेवटी अनया पुढे आली. निलेश, माझी आणि तुझी ओळख कमी आहे हे खरं, पण ज्या घरात सुलोचनाताईंसारखी स्त्री आहे आणि आता त्यांना त्यांचे अस्तित्व मिळणार आहे, त्या घराची सून व्हायला मला नक्कीच आवडेल. ती सुलोचनाताईंच्या पाया पडली. सुलोचनाताईंच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. पहिल्यांदाच कुणीतरी त्यांच्या अस्तित्वाला एका व्यक्ती म्हणून पूर्णपणे पाहिलं होतं. संदेश: एका स्त्रीच्या अस्तित्वाची किंमत तिच्या केवळ त्यागावरून ठरू नये. नात्यांमध्ये प्रेम जितके महत्त्वाचे आहे, तितकाच एकमेकांच्या मतांचा आणि अस्तित्वाचा आदर करणेही गरजेचे आहे. स्वतःला पूर्णपणे पुसून टाकून केलेला संसार हा आदर्श नसून, स्वतःचे अस्तित्व जपून सर्वांना सोबत नेणारा संसार खरा समृद्ध असतो. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.